बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। ठिकठिकाणच्या पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती। दरम्यान रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। दापोली आणि मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावं असा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे ढोंग लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। ढोंग प्रकल्पातून कोरडी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिरवे, ढोंग, सागळी, वडदे, खादगाव, वडफळी, बिल्दा, डोगवाव, जामदा आणि वाजदा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मावळच्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात तब्बल 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पावसामुळे पवना धरण 86% भरलंय आणि त्यामुळे मावळ तालुक्यातील सिंचनाचा आणि पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। पावसाचा जोर पाहता पवना धरणातून 4970 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तिकडे कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, तर भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा तब्बल 95% पोहोचलाय। त्यामुळे धरणातून 11,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विद्युत प्रकल्पासाठी 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भीमा नदी पात्रात नागरिकांना न उतरण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात येणार आहेत। कोयना धरणात सध्या 42,588 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना तसंच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे यशोदा नदीला चौथ्यांदा पूर आलाय। यशोदा भदाडी ही नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। अल्लीपूर ते अलमडोह मार्ग देखील बंद झालेला आहे, तर गाडेगाव, अलमडोह, सोनेगाव, चांदकी इथली शेती पाण्याखाली गेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची कोसळधार सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती, परिणामी पिकं माना टाकू लागलेली होती। मात्र आता पाऊस सुरू झाल्याने पिकांना दिलासा मिळालेला आहे।
शहापूर तालुक्यातील कसारा घाटाचं सौंदर्य पावसाळ्यात भरलेलं आहे। डोंगर माथ्यावरून खाली वाहत येणारे फेसाळणारे धबधबे, तर दुसरीकडे उंच दरीतून अधूनमधून पसरणाऱ्या दाट धुक्याची चादर हेच सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवलाय। हे मनमोहक दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेते। शहापूरची ही दृश्य आहेत। कसारा घाटाचं सौंदर्य आता बहरू लागलेलं आहे। कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक देखील इथे मोठी गर्दी करतायत। कसारा घाटातली ही दृश्य आहेत। शहापूरच्या कसारा घाटाचं पावसाळ्यात दरवर्षीच सौंदर्य बहरतं। यावर्षी देखील आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि हाच कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतायत आणि या मनमोहक दृश्यांचा आनंद घेतायत। तिकडे गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। शहराच्या अंडरग्राऊंड परिसरात पाणी साचलंय, तर या परिसरातून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी। गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्याला मागील 2 दिवसापासून रेड अलर्ट दिलेले आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला आहे आणि रात्रीच्या वेळेस पावसाची रिपरिप सुरू होती। आज पुन्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि गोंदिया जिल्हा हा आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला। पाहिलं की गोंदिया शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड या परिसरामध्ये आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलेलं आहे आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करत आहेत। गोंदियातील मुख्य रस्ता हा आणि याच रस्त्याने लोकांना येण्या जाणं करावं लागते, मात्र इथे पाणी साचल्यामुळे लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील येत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी रस्तेही बंद झालेले आहेत। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात आज रेड अलर्ट असल्यामुळे संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया। आता सुरुवात करूयात ठिकठिकाणच्या पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती। दरम्यान रविवार नंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे। 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर परिसरात काल रात्री जास्त पाऊस झाल्यानं सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री नदी धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। दापोली आणि मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली असून पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित स्थळी राहावं असा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलाय। नंदुरबारच्या नवापूरमध्ये मुसळधार पावसामुळे ढोंग लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। ढोंग प्रकल्पातून कोरडी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शिरवे, ढोंग, सागळी, वडदे, खादगाव, वडफळी, बिल्दा, डोगवाव, जामदा आणि वाजदा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मावळच्या पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 24 तासात तब्बल 75 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पावसामुळे पवना धरण 86% भरलंय आणि त्यामुळे मावळ तालुक्यातील सिंचनाचा आणि पिंपरी चिंचवडच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय।
पावसाचा जोर पाहता पवना धरणातून 4,970 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तिकडे कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, तर भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा तब्बल 95% पोहोचलाय। त्यामुळे धरणातून 11,600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। विद्युत प्रकल्पासाठी 1,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर भीमा नदी पात्रात नागरिकांना न उतरण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोयना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे 4 फुटानं उघडण्यात येणार आहेत। कोयना धरणात सध्या 42,588 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्यानं सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना तसंच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे यशोदा नदीला चौथ्यांदा पूर आलाय। यशोदा भदाडी ही नदी दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। अल्लीपूर ते अलमडोह मार्ग देखील बंद झालेला आहे, तर गाडेगाव, अलमडोह, सोनेगाव, चांदकी इथली शेती पाण्याखाली गेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीपासून पावसाची कोसळधार सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली होती, परिणामी पिकं माना टाकू लागलेली होती। मात्र आता पाऊस सुरू झाल्यानं पिकांना दिलासा मिळालेला आहे। शहापूर तालुक्यातील कसारा घाटाचं सौंदर्य पावसाळ्यात भरलेलं आहे। डोंगर माथ्यावरून खाली वाहत येणारे फेसाळणारे धबधबे, तर दुसरीकडे उंच दरीतून अधूनमधून पसरणाऱ्या दाट धुक्याची चादर हेच सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। हा संपूर्ण परिसर धुक्यात हरवलाय। हे मनमोहक दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेते। शहापूरची ही दृश्य आहेत। कसारा घाटाचं सौंदर्य आता बहरू लागलेलं आहे। कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक देखील इथे मोठी गर्दी करतायत। कसारा घाटातली ही दृश्य आहेत। शहापूरच्या कसारा घाटाचं पावसाळ्यात दरवर्षीच सौंदर्य बहरतं, यावर्षी देखील आता त्याला सुरुवात झालेली आहे आणि हाच कसारा घाट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करतायत आणि या मनमोहक दृश्यांचा आनंद घेतायत। तिकडे गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। शहराच्या अंडरग्राऊंड परिसरात पाणी साचलंय, तर या परिसरातून जीव मुठीत घेऊन नागरिक प्रवास करतायत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांनी। गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्याला मागील 2 दिवसापासून रेड अलर्ट दिलेले आहे। त्याचप्रमाणे पाहिलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला आहे आणि रात्रीच्या वेळेस पावसाची रिपरिप सुरू होती। आज पुन्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस झालेला आहे आणि गोंदिया जिल्हा हा आज पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला। पाहिलं की गोंदिया शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड या परिसरामध्ये आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे आणि लोक आपला जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करत आहेत। गोंदियातील मुख्य रस्ता हा आणि याच रस्त्याने लोकांना येण्या जाणं करावं लागतं, मात्र इथे पाणी साचल्यामुळे लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील येत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी रस्तेही बंद झालेले आहेत। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात हा आज रेड अलर्ट असल्यामुळे संपूर्ण दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया।